चालू आहे फक्त असं डोळे नागाची सोडली बोलण्याच्या दृष्टी इंगराची ऐसे सर्वांनी जयाचे गाव आयुष्याचे अवतरण आगाही प्रभुना ज्ञानाची हरिशिवचन स्पर्शा नवामिनी भाषानुदेशा आराधयाने देवसागाचे अंधुजो आणि गुढवालोबळे जैसे खाद्या खाद्य नवळे का पैसा आळुमेने सोनाया लोहा त्रिगोणी रणविजयशी परिदर्श स्वादासी चाकोरीने सावरा देशा भारती नवेची का मार्गपैकी तैसे गुट्टा गुटलेली अंगपमदेवी हे चोकहे मेळ ऐसे नेमणी आवाज हे गदे केवळ मुखीची लाली तैसी बाबुण्याची किदनी तोरणी खाता बुद्धीची कडू मरुण वाटे ऐशी दशा हे नामाला या पुराण ऐराण देव समदोषाची चिन्ह सांगितले ही सारे दोषी हे आपली जेचे दोन विषय दोघे आणखी पाणी काटे नावाच्या पाणी काला डोळे राय गमती हरी विश्वई प्राणावधी करुणा पुरे राजे गेली आचरण त्रिदर्शी नाजुके मरण त्या तिन्हीचे गुणिदान साई दोष ही साई दोषी संपूर्णी झाले याचा मुका फळे ते नगे मळे पुढे संसार जो आत्मा देवा सदयाच्या ठाई राक्षसरी मासारी दोषके हरियासुरा प्राणिया शौच नाही धनंजया आध्यात्मिका वाढती विधिवास वापारी कल्याणचे वास आदराची भाषण नदीचे जैसे चरणे शरीरे कादाने वाले आते जाळे आगीचे भलते होते ऐसे परास विश्वेर आदरचे वेगळासुर सत्य स्थिती रवै रसलाची गणना जरी नाविया पुर्या विंचू करी गुदमुनिया तरी साचा बोलिया बोलविले आपणा तिने जोडे गरे सुगंधाई गरे तरी सत्य जोडे आसुराते ऐसे बिनल जागाई आंबेची उघडे पाई आता बोल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आहोत मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. मित्रांनो, आज उद्या लास्ट रविवारी समाप्ती आहे काल्याचं कीर्तन. आजचा दिवस तर समजा गेल्यातच जमाय, संध्याकाळचा राहिलाय. उद्याचा लास्ट दिवस आहे आपल्या पारायणाचा. थोडासा भाग दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फार गरमी आहे. थोडासा पाऊस पडून गेला की अफाट गरमी. पाऊस नव्हता तेव्हा बरं होतं. आणि हे कुठे वादळ वारी सुटते म्हणून पावर पण सगळीकडे बंद आहेत. आणि आपला ब्रुनो सारखा जातो त्या डबक्यात बस. चला आता मी जरा फ्रेश होऊन येते बाई, फार गरमी होते. बघा आपली धम्माल मस्ती चाललेली आहे. कसा ब्रुनो मस्ती करतो. आपल्याकडे कोण आलेली आहे? ब्रुनो, ब्रुनो इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. फार मस्ती चाललेली आहे. पावसाचं वातावरण आहे मित्रांनो. हे बघा किती पावसाचं वातावरण आहे. पण पाऊस येईल, शपथ आहे त्या निसर्गाला. जर पाऊस येईल तर आमच्याकडे एवढा तरस होतो ना पाऊस. असं जर मुंबईला वातावरण असतं ना तर पाणी पाणी झालं असतं. कधी बसताय ठोक लावलंय, एक 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 थेंब पडतोय. हे बघा थेंब पडताय. काय पाऊस येत नाही. पाऊस फुल करतोय. ब्रुनोची मज्जाच आहे. ब्रुनो तर कधीपासून आल्यापासून धम्माला चालू आहे. बघा कसं चावा चावी करतोय, धावतोय बघा. मोबाईल पण असा होतोय. एवढा पाऊस आलाय. पाऊस का वारा, एवढा वारा आलाय आणि पाऊस आलाय. पा किती आवड आलेली आणि खूप छान वाटतंय. बाहेर बसलो तर अजून काही पावर आली नाहीये. हे बघा हे एकलं राहिले. आता गुरं नेली. आता हे आपल्याला काढायचे पटापट जायला. कोंबड्या सगळ्या आवडते हे होतात. पहा किती वातावरण झालेलं आहे पावसाचं. बघा ढगाळ वातावरण. हे पहा ढगाळ वातावरण आहे का पाऊस? बघा किती पाऊस आलाय का? आहे का पाऊस? उघडच आहे ना. फार मस्ती चालली. पहा किती आवड आलेली आणि खूप छान वाटतंय. बाहेर बसलो तर अजून काही पावर आली नाहीये. हे बघा हे एकलं राहिले. आता गुरं नेली. आता हे आपल्याला काढायचे पटापट जायला. कोंबड्या सगळ्या आवडते हे होतात. पहा किती वातावरण झालेलं आहे पावसाचं. बघा ढगाळ वातावरण. हे पहा ढगाळ वातावरण आहे का पाऊस?
पाऊस आलाय का? आहे का पाऊस? चला कुठे चाललो? प्रवचनाला चाललो आम्ही, आणि प्लस हरिपाठ, आणि नंतर कीर्तन, आणि नंतर पोट सेवा, जेवण आणि मग घरी यायचो. आज माझ्या बरोबर आहे, काय म्हणता मॅडम? हिचं असं म्हणणं आहे की ही कीर्तन करणार आहे. आता आपण फार लांब चाललो, मधनं फार चिखल झालेला आहे, भरपूर माझ्या गावी पाऊस झालेला आहे, भरपूर नाहीये पण आधी ह्याच्या आधीच झाल्यामुळे थोडंसं ओलं आहे, म्हणून आम्ही ह्या साईडने चाललेलो आहोत. त्या दोघी जण घरी आहेत, त्या म्हणाला आम्हाला नाही यायचं, तुम्ही जा. मग त्या येतील जेवायला. म्हटलं ठीक आहे, ओके, आम्ही जातो. हो मित्रांनो, सकाळी आपण पहाटे 5 ला जातो काकडेला, आणि आताही संध्याकाळी प्रवचनाला 5 ला घरनं निघतो, बरोबर. आणि पहाटे 3 ला उठून कामाला लागतो, आणि दुपारी 3 ला उठून कामाला लागतो. कारण का, मग 2 तासामध्ये झाडलोट वगैरे आपलं होते सगळं, आणि सकाळी 2 तासामध्ये होते. तर हा आपला सकाळी आणि सायंकाळची दोन्ही वेळ झाला. 3, 3, 5, 5. संध्याकाळी 9, 10:30 वाजतात घरी येत आहे, तर 9:30, 10 जेवण वगैरे करतात, 10, 10:30 पण वाजू शकतात. आणि पारायणावरनं थोडंसं लेट होतं. दुपारी पारायणावरनं येता येता 11 वाजतात, 11, 11:30 असं. तर पहा ना कसा आपल्याला नियम लावलेला आहे वेळेचा. आता मी असा विचार केला, सेम टू सेम टायमिंग आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत घरी. आपलं ब्रुनो बघा कसं मस्ती करतोय. ब्रुनोची पण फार मस्ती चालवली आहेत. आणि मित्रांनो, एवढा दिवस कीर्तन झालं ना, पण आज कीर्तन फार छान झालं, फार म्हणजे फार उत्कृष्ट. जरा पण प्रपंचिक आणि सांसारिक विनोद नाही त्याच्यामध्ये, सर्व काही धार्मिक. एवढं मांडणी पद्धतशीर केली होती ना त्या महाराजांनी, आणि वयस्कर पण महाराज होते, त्याच्यामुळे जास्त अनुभवाचं कीर्तन सांगितलं त्यांनी, आणि खूप छान सांगितलं. प्रत्येक गोष्टी आपल्याकडे डोक्यात एवढं बसत नाहीये, पण ऐकताना पण छान वाटलं. काही गोष्टी लक्षातही राहतात, राहण्यासारखंच आहे. आणि आजच्या जेवण वगैरे झालेलं आहे आमचं, तिथेच करून आलं जेवण. ब्रुनो बघा कसा करतोय. ब्रुनो ना फार वैताग देतो बाई. ब्रुनो काय करतो रे? ब्रुनो मुंगळे ठेवतच नाही. ब्रुनोला मुंगळा चावतो ना, तेव्हापासून तो मुंगळ्याच्या मागेच लागतो, अजिबात तो मुंगळा ठेवत नाहीये. आज पाऊस झाला मित्रांनो, फार पाऊस झाला. बिलकुल माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, बिलकुल बॅटरी लो झाली मोबाईलची. सकाळपासून इकडे पॉवर नाहीये. आम्ही गेली हरिपाठाला 5 वाजता, तर 6, 6:30 काय लाईट आली असेल इकडे माहित नाहीये. भरपूर पाऊस होता. छान झालंय सगळीकडे, एकदम सुखावलंय सगळ्यांना. आणि आता 2दा झालं बाई मी आल्यापासून मोठा पाऊस. आता आपल्याला मक्का बिका लावावं लागेल. जरा वापसा झाला ना, म्हटलं मक्का पेरावा गायांना. पेरायची का नाही मित्रांनो सांगा बरं मला, गायांचं भागल ना त्यांचं. दरवाजा बंद झालेला आहे, ब्रुनो घरात बसलाय. आता पावसा पाण्याचे ब्रुनो फार घाण करणार आहे. चाद्या बिद्या झाली का तू फ्रेश दीदी? सो मित्रांनो, मी मिरत तुमची रजा घेते विद्या सांगते. पुन्हा होणार नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.